हॅलो गाईज, नमस्कार. माझ्याकडून तुम्हाला आणखी माझ्या भाऊ बहिणीकडून मी तुमच्यासाठी दुसरा नवीन पार्ट घेऊन आलेली आहे रक्षाबंधनचं. मी बघितलं की तुम्ही खूप लोकांनी लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंटमध्ये खूप छान छान लिहिलेलं आहे. जसं की खूप छान व्हिडिओ बनवलेली आहे एक्सेट्रा वगैरे. ठीक आहे, तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही एवढा सपोर्ट दिला. मी आता तुमच्यासाठी दुसरा पार्ट घेऊन आलेले आहे, तर चला आपण बनवूया. होय गे वहिनी, कुठं गेली व तू? काऊन लपली का? पैसे मागासाठी आली होय का? मी राखी बांधण्यासाठी आली हो. जरा आता वेळ होऊन राहिला, गावाला जायचं आहे. लवकर लवकर पेपे भावले बोलव बरं इकडं, राखी बांधायचं आहे मला. होय गे वहिनी, तू सांग तुला काय करायचं आमच्याशी? मी जाऊ की नाही जाऊ? पण तू सांग, तुझ्या भावाचं तर घर गांडीजवळच आहे. आणि हो, तू तर 12-12 महिने आमच्या घरी येत नाही. मीच येतो माझ्या भावाचं घरी. सांगून राहिली तिकडे तर. बहिणीचंच काम आहे ना याचा का भावाचा आहे? का भाऊ बहिणीला राखी बांधते? तुम्हीच सांगा आता. ननद बाई, डोक्याची पैदला तुम्ही पुरी. हो ना गे, आम्ही तर दिमागानं पैदलच आहोत. तू तर हुशारच आहे. जर हुशारच असती एवढी तर कामं नाही करते का घराची? आणि आपली ननद आली बा, तर काही म्हणजे काही मांडून द्यायचं, चाय आणि काही खायला द्यायचं, समोसा गिमोसा बनवून, काही भजे गिजे तळून देता नाही येत का तुले? दिमाग सांगते मोठी. हो ना गे, तू येऊ करतेस ना घरचे काम. तुला फक्त मोकाच पाहिजे झगडा करायले. राखी बांधून जाते चुपचाप. कायले मागे डेंग डेंग लावतेस? नुसती झगडा करत राहते. हर राखीला ते झगडा करून देते. कसं एक बी राखी नसेल की झगडा करून नाही केली म्हणून नुसती डेंग 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 लावते आणि पुऱ्या गावामध्ये पसरवते. मी का काम नाही करत का तूच करतेस? आता 2-3 दिवसापासून आली असते, तूच करत आहेस का? मी करताव ना. फक्त झोपायला पाहिजे तुले, काही नाही पाहिजे. दीदी, मी आलो. तू मला राखी बांधण्यासाठी आली ना? वाह वाह, माझी दीदी मला राखी बांधण्यासाठी आली. अरे हो ना रे, एवढं जोरात चिल्लावून काऊन राहिला? तू खरंच नाही बदलला, पहिले सारखंच आहे. अरे पण लहानपणी आपल्याला किती मजा येत होती ना. आपण सायकल वगैरे चालवत होतो, एवढी मजा येत होती. बघ, लहानपणी माझी तोरडी हरपली होती, तू कुठून आणून दिली होती? चल आता मी तुला राखी बांधते. चल बस आता खाली. दीदी, पहिले आपण किती मस्त खेळत होतो. अजून तुला सांगू का? बघ, आपण नाही का लंगडी खेळत होतो. मस्त आपण ग्राउंडवर चक्कर मारायसाठी जात होतो. बघ, सायकल वगैरे फिरवत होतो. मग तू एक पडापाय पडली होती. दीदी, तुला लग्नच काऊन केली? जिजाजी सोबत बिनफालतू केली. आतापर्यंत आपण खेळलो असतो. का बोलतोय रे तू दादा? काय बोलतोय? छोटा नसला माझ्याशी का एवढा बोलायला लागला? खरंच नाही बदलला तू, लहानपणासारखाच आहे. आणखी तू सांग, मी एवढी मोठी झाली, मी कशी खेळीन तुझ्यासोबत? ठीक आहे, तुझी गोष्ट अलग आहे, कारण की तू मुलगा आहे, तू काय पण खेळू शकतो. पण मी मुलगी आहे ना रे, काय खेळीन मी? आता तर मी तुला जाऊच नाही देणार. आता मस्त आपण खूप मजा करून, मस्त गोमटी मारून. वाव, किती मजा येईल. तू जाऊच नको जिजाजीच्या गावाला, इथंच राह ना प्लीज. ननद बाई, आता तू ट्रेन नाही सुटत आहे का? तुला गावाला जायची घाई नाही का? काय वाजतील आता 10-12? लवकर घे ना. अजून 9 वाजताची ट्रेन आहे म्हणते. मला इथे सांगत होती. बांध ना आता लवकर आपल्या भावाला राखी. चुपचाप राही ना वधू. माझी बहीण आली आहे ना, तिला चांगल्या ना. आता मी तिला जाऊच नाही देत 12 महिने. इथंच राहू देतो. मग का करतेस पाहतो मी बी. माझ्या बाप्पाचं खाते, तुझ्या बाप्पाचं नाही. ते माझ्या पैशाचं खाते, तुझ्या पैशाचं नाही. मी तेव्हा तिला केव्हाही जा म्हणे, केव्हाही नाही जा म्हणे. तुले का करायचं त्याच्याशी? तू आपल्या भावाच्या घरी जातेस तर 8-8 दिवस येस नाही. तिला बी नाही जाऊ देत आता 8-8 दिवस. हो ना गे, तुला तर आतापासून हिरच दावा सुटला. आता 2-3 दिवस का आली राहासाठी, तर हिरच दावा सोडून राहिला तुला. तर आता आपल्या भावाचंच घर राहून राहिली ना मी, आपल्याच तर घरी राहून राहिली. तुला हिरच दावा सोडून राहिला तेव्हाचा. म्हणजे तुला वाटत असेल का मी कवा जातो ना कवा नाही म्हणून. आता 2-3 दिवस झाले का हिरच दावा सुटते बापा तुले. आता नाही राहिली मी, 5 मिनिटात निघतो राखी बांधून. तुला कोण थांबवलाय? नुसती झगडा
भांडण. चला आता जल्दी जल्दी राखी बांधूया आपण. तू का ग नुसती माझी बहीण येते, तू तिच्यासोबत दरवेळेस भांडण काऊन करते? ते मस्त येते ना, मग आम्हाला किती मजा येते. चल जल्दी थाली तयार कर, आम्हाला राखी बांधायची आहे. अरे पटकन दे, माझी ट्रेन येणार आहे दादा. चल चल, तुझा हात दे, मला राखी बांधायचं जरा तुला. पेप्या दे मा हात. पेप्या ए पेप्या दे मा, दे हात. अगं दीदी जाशील ना, किती घाई आहे. राहू दे, ते ट्रेन सुटन तर सुटन, मी तुला सोडून देईन. पण आरामशीर राखी बांध मला, 2-4 दिवस राहून जा. हो ना, आपल्या गाडीचा पेट्रोल नाश कर द्या ना, तिला सोडून. बिलकुल नाही सोडायचं त्या ननदबाईले. जात बसून आपल्या ट्रेनना. बुक केलं नाही ना, मग फुकटचे पैसे जातील ना तुमचे वालेच. नाही जायचं बिलकुल. जाय. होय गे वहिनी, तू सांग, तू कायला मागून जडून राहिली? सांगून राहिली तर तुया तर बाप देत नाही पैसे. सांगून राहिली माझा भाऊ स्वतःनं कमवून आणते ना पैसे, मी त्याचं खाऊन राहिली, तुया थोडी खाऊन राहिली सांगताचं. अगं दीदी बांध ना जल्दी, मला नाही का पेढा खायचा आहे ना, जल्दी बांध ना, मस्त गोड गोड लागून. वाव. आजी, तुम्हाला आपल्या बहिणीचाच हातचा पेढा पसंत येते. माझ्या हातची तर भाजी कधी पसंतच नाहीये तुम्हाला. हो ना, दररोज म्हणते भाजीमध्ये नमक कमी आहे, आता भाजीमध्ये तिखट कमी आहे. आता त्या पेढ्यामध्ये साखर कमी राहील म्हणजे का आपल्या बहिणीला पेढ्यामध्ये साखर कमी आहे म्हणून? इथं नुसते आपल्या बहिणीचेच खाते आहेत ना, मला इथं देणे देते. ते सासू-सुरी तसेच देतात. माझ्या बहिणीसोबत बिलकुल झगडा करायचा नाही. ते कधी बी येते तर तू नुसती झगडा करते तिच्यासोबत. आजच्या बात खबरदार, तू ना माझ्या बहिणीपासून झगडा केलीस तर, आणि अगर झगडा केलीस तर या घराच्या बाहेरूनच काढीन तुला. हो, माझा सगळा मित्र होता म्हणून तुला मागितलो, नाही तर मागितलं पण नसतं. तुला कोण मागणार होतं? तुला तर कोणीच हुंगत नव्हतं. बळली असतीस आता एखाद्या गोरगरिबाच्या. एवढ्या चांगल्या घरात आली आहेस तर चांगली तुझ्या अंगात आली आहे ना. हा, चांगल्या राहत जा ना. माझी बहीण आल्यावर तू त्या खटाऱ्या घरात गेली असतीस तर तू त्याची ननद अशीच असती का? तू ना त्याच्यासोबत झगडा केली असतीस का? सांग ना. अरे राहू दे ना दादा, कशाला झगडा करत आहे वहिनीसोबत? रोजच झालाय तिचं, सोड तिला. जाऊ दे, मी तुला राखी बांधते, मला पण वेळ होत आहे आणि तुला पण वेळ होत असेल ना, ते शेतात जायचंय तर तुला. नागे, तुझ्यापासून नाही का आमच्या दोघांचा झगडा होते. तूच माझ्या नवऱ्याला भडकवतेस म्हणून झगडा होते, नाही तर झगडा झाला नसता आमचा. खाओ माँ कसम. नहीं नहीं, खाओ माँ कसम, मैं कहती हूँ खाओ माँ कसम कि मैं आपके घर में आप दोनों का झगड़ा लगाती हूँ. नहीं, खाओ माँ कसम, सच्ची में खाओ माँ कसम. और भैया आप भी बताओ, खाओ माँ कसम कि मैं आपके दोनों में झगड़ा लगाती हूँ और आपके पास मैं चुगली बताती हूँ दीदी की. ते राहू दे ना गे, जास्त हिंदी नको झाडूस. आपल्या गावी झाडच बज्जो चांगल्याने हिंदी. आपल्या नवऱ्यासोबत झाडजो, मस्त झाडजो. हाँ, वो क्या कहते हैं मलेच ना माहित का म्हणतेस ना, का नाही तर झाडजो आपल्या नवऱ्यासोबत मस्त हिंदी. ए भाऊ, तुला एक वहिनीची टिंगल सांगू का? अगं सांग ना तर का दीदी, तुझ्यासाठी काहीच कमी नाही. चल जल्दी जल्दी बोल. का टिंगल सांगतेस का पिंगल सांगतेस तर तू? अरे कहा गई थी? संतापाला. अरे कुठून आणला हे संतापाला? अरे कवा झालं संतापाला सारखं वाटते, संतापासाला. अब अशी आहे हे माझी वहिनी. तर दीदी तिच्या सोडते तर पहिलेपासूनच पागल आहे. तिला इग्नोर करायचं, असं यू इग्नोर करायचं. तू जल्दी जल्दी राखी बांध मला, बरं का? मला वावरात जायचं आहे, बाया आहेत वावरामध्ये. हो ना जी, मीच पागल आहो ना. तुमची बहीण चांगली आहे, तुम्ही चांगले आहे, तुमचे मायबाप चांगले आहे, तुमच्या पुढे अख्खा खानदानच चांगला आहे. फक्त आमचंच खानदान नाही का पागल आहे, है ना? असंच म्हणणं आहे ना तुमचं की आमचा पुरा खानदान हे आहे ना पागल, आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही असे म्हणता ना. वाव दादा, तुझ्यावर किती सुंदर राखी दिसत आहे. मला तर झक्कास वाटली, एवढी छान वाटली की कोणी घेऊ नाही शकत. मी सांगू कशाची बनलेली आहे? सोन्याची आणलेली आहे मी, स्वतः स्पेशल तुझ्यासाठी. दीदी चल ना, मला जल्दी जल्दी पेढा चार ना, लवकर लवकर, मला बांध्यावर जायचं आहे ना.
आणि हो दादा, तू सांग, मी तुझ्यासाठी एवढ्या दुरून एवढं लांबून तुझ्यासाठी सोन्याची राखी आणली, मग तू अक्षितच्या ताटात काय टाकशील आणि किती रुपये टाकशील? ओय टिंकूजी पप्पा, 50 रुपयाच्या वरता काढलं ना, तुमची वरातच काढतो मग. 50 रुपयाच्या वरता पैसे नाही टाकायचे बरं का. न हो, किराणा पण भरायचा आहे, तेल पिपा पण आणायचा आहे, 12 महिन्याचं राशन पण आणायचं आहे, सिलेंडर पण आणायचं आहे आणि शेतात अजून पैसे पण द्यायचे आहे. तुमच्या बहिणीला कळलं पाहिजे ना की माझा भाऊ शेतकरी आहे म्हणून. 50 रुपयाच्या वरता नाही टाकायचे बरं का पैसे. होय गे, तुले का होऊन राहिला? माझा भाऊ देऊन राहिला आणि तुझ्या बापाचं तर खाऊन नाही राहिलो आम्ही. माझ्या भावाची कमाई आहे ना ते. मी किती पैसे घेऊ? तुले का करायचं आहे तेवढं? मी देईन ना पैसे, जर तुला काम आहे तर. पण माझ्या भावापासून मला चांगले पैसे घेऊ दे, पहिले सांगून देतो मी. तू तुझ्या टेन्शन नको घेऊ. मी तुझ्यासाठी मस्त स्पेशल गिफ्ट आणलाय आणि मी नाही का मस्त नाही का त्याची सजावट केली आहे बरं का. आता तुला नाही का उद्या जा लागल, कारण की आज तर तुझं जाणं होणार नाही, कारण की मी इतकी स्पेशल तयारी केली आहे तुझ्यासाठी. अरे बाबा, मला लेट होत आहे, मी का बरं नाही जाऊ? तूच सांग. आणखी तू सांग, माझ्यासाठी एवढी का स्पेशल तयारी केलेली आहे? तू लवकर लवकर सांग बरं, मला वेळ होत आहे. आणखी हा, वरतून तुझ्या जिजाजीची ड्युटी पण आहे, मला ते रागवतील नाही का? काय ना तर घे इथं, मला बी माझ्या भावाला राखी बांधायची आहे ना. चाललो मी, आपल्या करत बसतो ना, राहत बसजो. चला मी चालली. मग म्हणजे नको की घरचे कामं नाही करून गेली म्हणून, पुरी कामं करून गेली आहे. चला मी जाते. चल दीदी माझ्यासोबत, तुला मस्त दाखवते, मस्त मज्जा येणार आहे ना तुला. तू म्हणशील दादा मी इथंच राहीन, मस्त. वाव, चल चल जल्दी चल, तुला दाखवते मी कोणता गिफ्ट आहे तर. अरे हो दादा, तुझ्या मागे मागेच येत आहे मी. चला मित्रांनो, बाय, नमस्कार. मी जात आहे, माझा भाऊ मला गिफ्ट देत आहे. आणखी हा, तुम्हाला अजून एक धन्यवाद की मला लाईक आणि सबस्क्राईब केलेला आहे. आणखी हा, हे दुसरा पार्ट आहे ना, त्याला पण लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज.